वाल्मिकला झटका. बीड कोर्टाच्या निर्णयावर समाधान. धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया. जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडने दोषमुक्तीसाठी न्यायालयात विनंती अर्ज केला होता. न्यायालयातील या अर्जावर आज सुनावणी झाली असून बीड सत्र न्यायालयाने वाल्मिक कराडचा अर्ज फेटाळला आहे आणि त्यामुळे देशमुख कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे. वाल्मिक कराडसह आरोपींवर आता खंडणीसह खुनाचा खटला चालू राहणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचं वकील उज्ज्वल निकम यांनी स्वागत केल्यानंतर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी देखील समाधान व्यक्त केलेलं आहे. तसेच SITने केलेल्या तपासामुळे हा निर्णय अपेक्षित होता असंही त्यांनी म्हटलेलं आहे. वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जावर आणि संपत्ती जप्तीबाबत गत सुनावणीत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी जोरदार युक्तिवाद करत विरोध केला होता. दरम्यान न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर त्यावरील निर्णय राखून ठेवला होता. त्यावर आज सुनावणी झाली. यावेळी वाल्मिक कराडने केलेल्या दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. तसेच वाल्मिक कराडच्या संपत्ती जप्तीच्या अर्जावरील निर्णय राखून ठेवला गेला आहे. आता न्यायालयाच्या निर्णयावर धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया देत समाधान व्यक्त केलं आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात CID आणि SITने जो तपास केला आहे त्यात ठोस पुरावे आहेत. त्यामुळे कराडचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला गेला अशी आम्हाला अपेक्षा होती आणि अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली आहे. कराडचा दोषमुक्तीचा अर्ज दाखल झाल्यानंतर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हा केविलवाणा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज देखील इतर आरोपींना दोषमुक्तीचे अर्ज त्यांनी केले आहेत. या लढाईचा शेवट आरोपींना फाशी झाली पाहिजे असं आमचं मत असल्याचं देशमुख यांनी म्हटलंय. दरम्यान न्यायालयाच्या या निकालानंतर उज्ज्वल निकम यांनी मस्साजोग ग्रामस्थांची भेट घेतली आणि पुढील लढा तुम्हीच लढा अशी विनंती देखील करण्यात आली. ही चर्चा तर मी तुम्हाला काय झाली हे नक्कीच सांगेल, परंतु आज मी महत्त्वाचं जे एवढ्या दिवसात 7.5 महिने झालं हे प्रकरण होऊन जी सुरुवात झाली ती प्रकरणाची, जे गावकरी आहेत मस्साजोगवासी सगळे, त्यांनी जे रस्त्यावर आंदोलन केलं होतं 27 तासाचं की आरोपींना अटक करून त्यांना तात्काळ शिक्षा द्या, तिथून सुरू झालेलं जे हे न्यायाचा लढा होता त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पहिली भूमिका FIR करण्याची आदरणीय मनोजदादांची होती. तिथून सुरू झालेला हा प्रवास आजपर्यंत ज्या आरोपींना निर्दोष मुक्तीचा अर्ज दिला होता तो आज न्यायालयाने फेटाळला. या कालावधीमध्ये गावकरी, विविध क्षेत्रामधील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व जाती धर्मातील लोक यांना मी सगळ्यात पहिले त्यांचा आभार मानतो की देशमुख कुटुंबियांच्या सोबत, गावकऱ्यांसोबत तुम्ही एवढ्या ताकदीनं उभा राहिलात न्यायाच्या लढाईत. तुमचा आभार आहे. आणि जी ही केस ज्या वकील साहेबांकडे यावी, हा खटला ज्यांनी चालवावा, त्यासाठी जे आम्ही अन्नत्याग केलं होतं, अन्नत्याग आंदोलन केलं होतं, त्यावेळेस निकम साहेबांनी गावकऱ्यांना आणि मला असं सांगितलं होतं की ही केस मी घेत आहे, तुम्ही अन्नत्याग करू नका. त्यांचे पण आभार की त्यांनी ही केस घेतली. आणि आज मी त्यांना विनंती केलेली आहे गावकऱ्यांच्या वतीनं, आणि गावकरी पण होते, शिष्टमंडळ पण होतं, की ही केस अशाला अशी तुम्ही पुढं चालवावी. आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. आमच्या विनंतीचा ते नक्कीच मान ठेवतील आणि जशाला तशी पुढं केस ही देशमुख प्रकरणातील लढतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्यांनी ही केस लढावी. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बीड.